नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गोरक्षनाथ कालेकर, डेप्युटी चेअरमन क्लब मेंबर किंवा कॅपो इंडस्ट्रीज। मी सध्या कागल शहरामध्ये आहे आणि कागलमध्ये आता या ठिकाणी एक शेतकरी आहेत की ज्यांनी आपल्या किवा कंपनीचे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट वापरले होते, तर त्यांना जो रिझल्ट आलेला आहे तर ते त्यांना आपण विचारूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? रवींद्र पाटील। रवींद्र पाटील, कागलमध्ये। कागलमध्ये तुम्ही जे किवा कंपनीचे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट वापरलेले आहेत तर त्याचा काय तुम्हाला फरक जाणवला? ते वापरले, लावण केल्यानंतर 1 महिन्याने वापरले ते। ओके। ते वापरल्यानंतर ते काळोखी वाढली, पानाची रुंदी वाढायला लागली आणि उंची पण वाढायला लागली। त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याने 3 आठवड्याने एक फवारणी घेतली। त्याच्यानंतर हाय त्याची काळोखी राहिली कायम। ओके। ती काळोखी राहिली, परत उंची वाढली आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्याने घेतली फवारणी। ती फवारणी घेतल्यानंतर जशी उंची वाढेल ती जाडी पण वाढायला लागली। ओके। त्याच्यामुळे ते माझं बघून दुसऱ्या म्हणजे भावाच्या रानात पण ती फवारणी केली। त्यांना आपलं टॉनिक मारलं आणि आमचं पण मारलं फवारणी। ओके। त्यात त्याला फरक जाणवला फरक। ओके ओके। वेगवेगळं मारलं आणि वेगवेगळं मारल्यामुळे ते निम्यावराचं त्याला फरक पडला। ज्याच्यावरती किवा कंपनीचा आपला प्रोडक्ट वापरला तिथं काय फरक नेमका जाणवला? नेमका फरक म्हणजे काळोखी, उंची आणि जाडी हे वाढलं। आणि टनेज पण वाढले यावर्षी। वाढले ना? म्हणजे इतर शेतकरी आहेत ज्यांना अजून किवा कंपनीचा प्रोडक्ट माहिती नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना काय माझा आईचा अनुभव सांगतो ना। ओके ओके। घेतलेला पण सांगतो। मित्रांनो, बघितलं तुम्ही की त्यांनी एक ट्रायल म्हणून या ठिकाणी किवाचे प्रोडक्ट घेतले होते, परंतु ॲग्रिकल्चर प्रोडक्टचा एक जबरदस्त रिझल्ट आला आणि ते त्यांच्या शेजारी असतील, घरच्या लोकांना असेल, पाहुण्यांना असेल, सर्वांना सांगतात आणि ज्यांनी हे प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये यूज केले त्यांनाही खूप चांगला रिझल्ट आलेला आहे। म्हणूनच शेतकऱ्यांसाठी हे जे आपलं अभियान आहे किवा कंपनीचं शेती वाचवा अभियान आणि विषमुक्त शेती अभियान, तर यासाठी तुम्ही सर्वजण, जर तुम्ही शेतकरी असाल, तुमचे मित्र शेतकरी असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा। धन्यवाद।